कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात। कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो। तिथे हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो। प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो। पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, याला भद्रेचा होम असे म्हणतात। फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात। काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते, याला होम लागणे असे म्हणतात। शिमग्याला म्हणजेच होळीला कोकणात पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा आहे। ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते आणि या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते। घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं। ग्रामदेवता घरात येणार याचा आनंद काही वेगळाच असतो। दुपारी पालखी येणार आहे, त्यामुळे इथे अंगण छान धुवून घेतलेलं आहे, झाडून पुसून धुवून घेतलेलं आहे। आणि तो नेमका चाललाय पालखी बघायला मिळणार नाही। क्रिकेट मॅचेस आहेत, त्यामुळे मी चाललोय गुहागरला। फक्त आम्हीच आहोत खेडला। पालखीला बांधायला मामा इकडे नारळाचं तोरण बनवतायत। हे आंब्याचे डहाळे शेवटी लावणार का? अच्छा। इथे पालखी नाचवणार आहेत, त्यामुळे ताई इथे रांगोळी काढतीये। इथे सुद्धा छान रांगोळी काढलेली आहे, कारण इथे पालखी ठेवणार आहेत। इथून पालखी येतेय, झूम इन करते, ती माणसं दिसतायत तुम्हाला तिथे येताना, सो तिथून वरून येतेय पालखी, इथून अशी। ते बघा तिथे वरती दिसतायत येताना, ते बघा तिथून येत आहेत असे, तिथून खाली येतील। हे ढोलवाले पुढे आलेले आहेत। काय गुरववाडीत होते, 4 घरं होती, गुरववाडीत खाली आले। इथे काणे, हे पेणसे, हे पेणसे। इथे समोर 3 घर आहेत। इथे पहिले इथे जातील, मग इथे, मग समोर जातील आणि मग इकडे येतील। समोर जातील ह्या घरात। समोर बघा वानर आलेला आहे, वानर सेना दिसतोय का इथे समोर? हा बघा बसलाय नीलावरती।
हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये पालखी नेमकी कशी नाचवली जाते, काय काय धमाल मजा मस्ती केली जाते ही तुम्हाला बघायला मिळेल। तर ते सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा।